हॅलो गाईज, फायनली आम्ही साडी सगळे काढून टाकले आणि आम्ही आमच्या ओरिजिनल रूपात आलोय. खूप थंडी वाजत होती. बघा हिची टोपी. तुम्हाला चहा, मला सगळ्यांनी चहा प्यायला टपरीवरती आलो. आता शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये जाणार. शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये थोडीशी शॉपिंग करणार. आम्ही आता चहा पिणार आहे. मम्मा तुला काय बोलायचंय? आतापर्यंत आधी तिने खायला बिस्किट घेतलंय. तुझं बिस्किट दाखव. हा हे बघा. काकू तू चहा घेतलाय ना? मम्मानी पण चहा घेतलाय. अजून यायचं आहे. आज क्रिसमस आहे ना? आज क्रिसमस आहे. मेरी क्रिसमस गाइस. राहू दे की मेरी क्रिसमस. ती छान दिसते म्हणून तुला रेकॉर्ड करते. नाही छान दिसते तू. छान दिसते. गाईसचा चहा आलाय. आम्ही फक्त इथून आलो. जस्ट पायऱ्या उतरल्या आणि लगेच शॉपिंग चालू. पण 5 पायऱ्या उतरलो. लगेच त्यांचं शॉपिंग चालू झालं. आता मी पण नाही थांबणार. मी पण शॉपिंग करणार. आम्ही इथं नाही शॉपिंग करणार. नाही झालं. बार्गेनिंग करतात. बार्गेनिंग स्किल्स खूप भारी आहे. आणि आम्ही यांच्यात 0.1% पण नाही घेऊ शकत. तर आता आम्ही लिपाक्षी मध्ये आलो आहोत. का चल की. समोरचं दिसत नाही एवढं धुकं आहे. हा टिपिकल इंडियन शॉपिंग. दिसत नाही. व्हेरी अप्रिशिएटिव्ह. काय घ्यायचं? कानातलं घ्यायचं, गळ्यातलं घ्यायचं, बांगड्या घ्यायचं, नाकातलं घ्यायचं, मेहंदी घ्यायची, कमरपट्टी राहायला, कमरपट्टी घ्यायचा. आणि गाईज आज फर्स्ट टाइम एव्हर सगळे बॉईज लेट झाले. गर्ल्स पहिल्यांदा दिले, लवकर आले. आता आम्ही आलो. चहा पिला परत एकदम फिरत आलो. लिपाक्षी मध्ये गेलो. तिकडे बघितलं. आता ते आले. कशी आलेत? फोटो काढले. हा हे बघा आत्ताशी आलेत. लेट कमर्स दाखवलं. बिट्टू यस काका. लेट कमर्स. एवढं सगळं झालं आणि दिस इजंट फेअर. But why? चहा पितात ते. चहा दिवसात ना खूप चाललं. तेच ना 8 वेळा चहा पिलाय. 11,000 स्टेप्स फुल केले. आजच्या दिवशी का बोलते? अरे किती? 60 दिसत का? येस काका. मला मॅजिक करू. तुझी व्हाईट आहे. पण टोपी आहे ना. मोठी घातली टोपी. बघा किती मस्त आहे. मला असे हँडीक्राफ्ट खूप आवडतात घरासाठी. एक दिन मैं भी लूंगी मेरे घर के लिए. सेम ईयर. आम्ही दोघे आमच्या घरासाठी घेऊ. हा सॉरी. आई कसली गोड आहे. आम्ही इथून 2 क्लिप्स घेतल्यात. परवाली घेतली आणि एक पिंक वाली घेतली. ह्या सगळ्या 20 रुपयाला आणि हे 30 रुपयाला. भरपूर बांगड्या वगैरे. तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवते. हे बघा भरपूर बांगड्या आहेत.
झालं कन्फर्म दर्शन झालं. फक्त पैसे जाऊन बाहेरचे तिकीट घेऊन यायचे. आमचं VIP दर्शन कन्फर्म झालं. जस्ट मेसेज आला. सो हॅपी. आता उद्या आम्ही VIP दर्शनला जाणार, तेव्हा मी हाफ साडी घालणार आणि हाफ साडीचा पण मी ब्लॉग करणार आहे, तो पण बघा. आणि आम्ही इथं बसलोय लिटरली दुकानाच्या बाहेर. एक छोटासा बेंच भेटला तर तिथे बसलोय आम्ही. आणि इथं सगळं शॉपिंग करतात. यार बोर होतं. सगळं दुकान लुटून घेणार. जाऊ नये एकाच दुकानात आम्ही इकडे तिकडे फिरत बसतो. ह्या दुकानात सगळे भेटतात फक्त शॉपकीपर सोडून. हा विचारू ह्याचे रेट काय काय. शॉपकीपर रेट सांगा आम्हाला. रेट सांगा. खजूर कितने को है. आपले नाही येते कारण की आम्हाला जागाच नाही भेटते. जे मी ते VIPचं दर्शन करत होते ते फायनली कन्फर्म झालं. आता उद्या सकाळी 9 वाजता आम्हाला VIPचं दर्शन घ्यायला जायचं आहे. आता जस्ट तिकीट आलं आणि माझे पप्पा खूप वेळ सकाळपासून पळत होते पण शेवटी भेटलंय. आता माझ्यासोबत काका असणार आहे, काकू असणार आहे आणि खुशी पण असणार आहे. आता आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आणि ह्या हॉटेलमध्ये सगळ्यांनी छोलेपुरीची ऑर्डर दिली आहे. मी दाखवते तुम्हाला सांगते. बॅन केलं पाहिजे इंडियात. चुकीचं आहे. बॉडीचा फ्लेक्स नाही करू शकत. माझे व्हिडिओ खूप जण बघतात, मला कळलं आहे आज. गाईज आता आम्ही इथं उभं राहिलो एका शेडच्या खाली कारण की आम्हाला चावी नाही आहे. काजी काका येतोय म्हणून आम्ही त्यांच्यासाठी उभं राहिलो. आता आम्हाला ऑर्डर आली आहे, चला रूम मध्ये जायचं. मग आता रूम मध्ये चाललोय आणि खूप थंडी वाजते येतात. अर्धा पाऊस पण पडतोय आणि माझा फोन पण भिजतोय. चला अरे चला